माझा स्वतःचा पक्ष आणि त्यामुळे निष्ठेचा प्रश्नच येत नाही। संजय जाधवांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये असं महादेव जानकर म्हणतात। तर मुस्लिमांसाठी मोदींनी चांगल्या योजना राबवल्या असं म्हणत काँग्रेसनं मुस्लिम आणि दलितांसाठी काय केलं असा सवाल देखील महादेव जानकर यांनी काँग्रेसला केलेला आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणतायत की जानकरांची निष्ठा एक ठिकाणी स्थित राहत नाही। एक निष्ठा नाही, माझा स्वतःचा पक्षच आहे, त्यामुळे निष्ठा असायचा प्रश्न नाही। आणि माझी पहिली अलायन्स भाजपबरोबर आहे, त्यामुळे निष्ठेचा प्रश्न त्यांनी आम्हाला शिकवू नये। त्यांनी काय केलं, त्यांच्या पक्षातल्या लोकांना संपवण्याची निष्ठा ठेवलेली आहे। मी एका पक्षाचा लीडर आहे आणि ते एका पक्षाचे कॅडर आहेत। लीडर आणि कॅडर मध्ये फरक असतो, त्यामुळे महादेव जानकर सक्षम आहे। मला निष्ठेचा प्रश्न आहे। महादेव जानकरचं स्वतःचं घर आहे म्हणावं, तो दुसऱ्याच्या घरात भाड्यानं राहतोय। भाड्यातल्या घरातल्या राहणाऱ्या माणसानं एका राष्ट्रीय नेत्याबद्दल असं बोलणं योग्य नाही। नरेंद्र मोदींनी असं विधान केलंय। मनमोहन सिंगाचं खरं तर त्यांनी जुनं एक विधान कोट करत सांगितलंय की केंद्रात जर काँग्रेसची सत्ता आली तर सगळ्या देशाची संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटली जाईल। ते तसं त्यांचं म्हणणं नाही। मुस्लिम समाज, मनमोहन सिंगांचं कोट केलंय त्यांनी। मुस्लिम समाज देखील आदरणीय मोदी साहेबांनी कामं चांगली केली आहेत, योजना दिलेल्या आहेत आणि असं काही देखील नाही। काँग्रेसवर ते टीका केली होती। काँग्रेसबद्दल काय केलं? मुसलमानांना सेक्युलर म्हणले, दलिताला सेक्युलर म्हणले, काँग्रेसनं काय देवा लावला? आज गरीबी हटली का मुस्लिम समाजाची? आज दलितांची हटली का? गरीबी हटवता नारा इंदिरा गांधीने दिलता, मग गरीबी हटली का? गरीबी हटलेली नाही। पण काँग्रेस काय करते, नुसतं बडेजाव सेक्युलरचं नाव घेते आणि काम आपल्या मुलाचं मुलीचं करण्याचा धंदा काँग्रेस आणि हे मोठे पक्ष करतात। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।